हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीवर फोकस करून सामान्य ज्ञानाचे अतिमहत्त्वाचे प्रश्न पाहणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण तुमच्या मागील वर्षी झालेल्या पोलीस भरतीच्या परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले. त्यामुळे हे सर्व पोलीस भरती PYQ आहेत मित्रांनो, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा पहिला प्रश्न, आणि या सिरीजमधील हा 8वा व्हिडिओ मित्रांनो. यापूर्वी आपण 7 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तिथे जाऊन ते व्हिडिओ पहा, त्याचाही तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. पहा, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के? पहा, अनुसूचित जातींची लोकसंख्या विचारलंय, राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या किती आहे? तर ती 11.8%. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 11.8%. कधी? तर 2011च्या जनगणनेनुसार. ओके. आणि ती किती? 1.33 कोटी. आणि अनुसूचित जमातींची लोकसंख्या किती आहे? तर ती आहे 9.4%. आणि किती आहे? 1.5 कोटी. ओके. पुढे पाहूया. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पहा, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्ट्यांतील लोकसंख्या सर्वाधिक होती. आणि भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा दशकातील लोकसंख्या वाढीचा दर देशाच्या 17.7% तुलनेत 16% होता. तर पहा, ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि 2 दोन्ही विधाने बरोबर आहेत. ओके. समोरचा प्रश्न, तिबेटी प्रदेशातील बोखर जवळच्या हिमनदीपासून कैलास पर्वताच्या 4164 मीटर उंचीवर खालीलपैकी कोणत्या नदी प्रणालीचा उगम होतो? पहा, कोणत्या नदी प्रणालीचा उगम होतो? तर सिंधू नदी प्रणाली. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सिंधू नदी प्रणाली. आता सिंधू नदीबद्दल बोलायचं झालं तर उगम कैलास पर्वतात मानसरोवर येथे. लांबी किती आहे? 3180 किलोमीटर. प्रवास कसा आहे? तिबेट, भारत, पाकिस्तान. ओके. आणि उपनद्या काय? जस्कर, गिलगिट. ओके. पुढे पाहूया. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त आहे? पहा, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातींची लोकसंख्या सर्वात जास्त आहे रे? तर ती आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 नंदुरबार. ती आहे 69.28%. ओके. आणि सर्वात कमी अनुसूचित जमातींची लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ती आहे सांगलीमध्ये. हे यापूर्वीच्या प्रश्नांमध्ये आपण पाहिलेलं आहे. हे प्रश्न रिपीट होत आहेत, पण त्यांची रिव्हिजन होती, हे लक्षात ठेवा. ओके. पहा, काय पाहिलं आपण? सर्वाधिक लोकसंख्या नंदुरबारमध्ये आणि सर्वात कमी सांगलीमध्ये अनुसूचित जमातींची. ओके. पुढे पाहूया. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार अखिल भारतीय स्तरावर साक्षरतेत महाराष्ट्र कोणत्या स्थानावर आहे? तर तो आहे 6व्या. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 6व्या स्थानावर आहे. ओके. पहिल्या स्थानावर कोण आहे? केरळ. आणि लास्ट कोण आहे? बिहार. पुढे पाहूया. 1857च्या उठावात बहादूर शहाला डॅश येथील तुरुंगात ठेवण्यात आले. पहा, 1857च्या उठावानंतर बहादूर शहाला रंगून येथील तुरुंगात ठेवण्यात आलं. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 रंगून. पहा, 1857च्या उठावात बहादूर शहाला हिंदुस्थानचा राजा घोषित करण्यात आलं होतं. आणि ब्रिटिशांनी हा बंड मोडून काढला होता. आणि बंड मोडून काढल्यानंतर बहादूर शहाला अटक केली व त्याची रवानगी रंगून येथील तुरुंगात करण्यात आलेली. ओके. पुढे पाहूया. खालीलपैकी कोणत्या सेवांमधील व्यक्ती अर्थव्यवस्थेच्या तृतीय क्षेत्राशी संबंधित नाही? पहा, कोणत्या सेवांमधील व्यक्ती अर्थव्यवस्थेच्या तृतीय क्षेत्रातील संबंधित नाहीत? तर त्या वस्त्र निर्माण कामगार. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 वस्त्र निर्माण कामगार. ओके. पहा, तृतीय क्षेत्रात काय काय येतं? तर वाहतूक येते, संदेश वहन, व्यापार येतात, टपाल, रेल्वे, पर्यटन इत्यादी ज्या सेवा आहेत त्या तृतीय क्षेत्रात येतात. ओके. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही? पहा, कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही? तर ती मुंबई शहरमध्ये नाही. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 मुंबई शहर. मुंबई शहरमध्ये मुंबई शहर व मुंबई उपनगर हे 2 जिल्हे 100% नागरीकरण झालेले जिल्हे, त्यामुळे इथे जिल्हा परिषद अस्तित्वात नाहीत. आणि महाराष्ट्रात सध्या किती जिल्हा परिषद आहेत?
तर ते आहेत 34. ओके, समोरचा प्रश्न, महानगरपालिकांबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पहा, महानगरपालिकेच्या एकूण सदस्यांची संख्या शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ठरवली जाते, बरोबर. महानगरपालिकांची निवडणूक दर 5 वर्षांनी घेतली जाते, हे देखील बरोबर आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 आणि 2 दोन्ही बरोबर. ओके, पहा, ज्या शहरांची लोकसंख्या किमान 3 लाख आहे अशा ठिकाणी महानगरपालिका स्थापन केल्या जातात. ओके, महानगरपालिकेमध्ये काय किमान 65 ते 221 पर्यंत सदस्य असतात. हे सर्व सदस्य लोकसंख्येच्या प्रमाणानुसार विभागलेल्या प्रभागातून निवडले जातात. ओके, आणि निवडणूक दर 5 वर्षांनी होते यांची. ओके, मनपाची. पुढे पाहूया, खालीलपैकी कोणते अधातू खनिजांचे उदाहरण आहे? अधातू खनिजाचे उदाहरण, पहा, तांबा, प्लॅटिनम, बॉक्साईट हे धातू आहेत. चुनखडी हे अधातू आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 चुनखडी हा अधातू खनिजाचा गुणधर्म दर्शवतो. ओके, तर तांबा, प्लॅटिनम, बॉक्साईड हे धातू गुणधर्म दर्शवतात, हे लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती लोक खेड्यात राहतात? पहा, किती लोक खेड्यात राहतात तर 68.8%. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 68.8% लोक खेड्यात राहतात आणि शहरामध्ये 31.2%. किती? शहरामध्ये 31.2% लोक राहतात. समोरचा प्रश्न, पक्क्या बांधणीचे धरण असणारे बुशी धरण लोणावळ्यात कोणत्या नदीवर आहे? इंद्रायणी नदीवर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 इंद्रायणी. हे धरण लोणावळ्यातील इंद्रायणी नदीवरील दगडी बांध आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे धरण 1860 मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेसाठी त्यांच्या वाफेच्या इंजिनासाठी पाण्याचा स्रोत म्हणून बांधलं गेलं होतं, हे देखील लक्षात ठेवायचे. ओके, समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नाही? पुणे जिल्ह्यात नाही. शिवनेरी, लोहगड, तोरणा हे पुणे जिल्ह्यातील आहेत, रायगड नाही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 रायगड. रायगड किल्ला रायगडमध्ये. ओके, पहा, पुण्यामध्ये आणखीन कोणकोणते जिल्हे आहेत तर शिवनेरी, लोहगड, तोरणा, पुरंदर, राजगड, राजमाची, रायरेश्वर, पर्वतगड आणि महत्त्वाचा आहे तो सिंहगड. त्यानंतर रायगड. ओके, रायगड जिल्ह्यात आहे. तर रायगड जिल्ह्यामध्ये आणखीन कोणकोणते किल्ले आहेत तर रायगड आहे, कर्नाळा, अवचितगड, कुलाबा, जंजिरा, किंगाणा, रामगड, सुधागड हे रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे किल्ले आहेत. ओके, समोरचा प्रश्न, 4 नगरातले माझे विश्व हे डॅश यांचे एक आत्मचरित्र आहे. पहा मित्रांनो, 4 नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र आहे जयंत नारळीकर यांचे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 जयंत नारळीकर. आता पहा, जयंत नारळीकर यांची काय तर त्यांनी सर फ्रेड हॉयल यांच्यासोबत कॉन्फॉर्मल गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत विकसित केला होता, ज्याला हॉयल नारळीकर सिद्धांत म्हणून देखील ओळखलं जातं. ओके, पुढे पाहूया, खालीलपैकी कोणती नदी ही महानदीची उपनदी आहे जी महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे? पहा, ती आहे शिवनाथ नदी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 शिवनाथ. आता महानदीबद्दल बोलायचं झालं तर हिचा उगम दंडाकरण्य छत्तीसगड येथे झालेला, हिची लांबी आहे 900 किलोमीटर. ओके, समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात सरहुल उत्सव साजरा केला जातो? पहा मित्रांनो, कोणत्या राज्यात सरहुल उत्सव साजरा केला जातो तर तो झारखंडमध्ये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 झारखंड. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून भारतीय राज्यघटनेने अर्धसंघीय सरकारची कल्पना घेतली आहे? कोणत्या राज्यघटनेतून तर ती कॅनडाकडून. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 कॅनडा. आता ब्रिटनकडून आपण काय घेतलेले तर संसदीय शासन व्यवस्था, द्विगृही संसद. ओके, फ्रान्सकडून आपण काय घेतले? स्वातंत्र्य, समता, बंधुता हे प्रास्ताविकेचे आदर्श गणराज्य. ओके, USA कडून आपण काय घेतलेले? USA कडून आपण मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती पद, महाभियोग, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य घेतलेले. आणखीन काय? जर्मनीकडून काय घेतले? आणीबाणी लागू झाल्यास मूलभूत हक्क स्थगित होतात. आयर्लंडकडून आपण मार्गदर्शक तत्वे घेतलेली आहेत. कॅनडाकडून पाहिलं शेषाधिकार केंद्राकडे, आत्ताच पाहिलं. ऑस्ट्रेलियाकडून आपण सूची, समवर्ती सूची घेतलेली. ओके, रशियाकडून आपण मूलभूत कर्तव्ये घेतलेले आहेत. काही महत्त्वाचे पॉईंट पुढे पाहूया. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणता अनुच्छेद अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि चालवण्याचा अधिकार देतो तर तो आहे अनुच्छेद 30. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अनुच्छेद 30. आता ऑप्शनमध्ये पाहूया अनुच्छेद 24. अनुच्छेद 24 नुसार कारखाने
इत्यादी धोक्याच्या ठिकाणी बालकांना कामास मनाई करण्यात आलेली आहे. अनुच्छेद 26 नुसार धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. अनुच्छेद 28 नुसार शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना करण्यास स्वातंत्र्य दिलेले आहे. ओके, समोरचा प्रश्न, बँकिंगमध्ये IFSC चे पूर्ण रूप काय आहे? पहा मित्रांनो, IFSC आपण बऱ्याच वेळा पाहिलेले IFSC कोड काय तुमच्या बँकेचा आपल्याला विचारणार, पैसे ट्रान्सफर करायचे असले तर विचारला जातो. तर तो IFSC काय, तर इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड. काय, इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड IFSC मध्ये. हा एक अल्फान्यूमरिक कोड असतो जो आपल्या भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरची सुविधा देतो, हे लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोण महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणीचा भाग नाही? पहा, कार्यकारिणीचा भाग नाही कोण, तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती हे न्यायमंडळामध्ये येतात. ओके, तर कार्यकारी मंडळात काय, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, महाधिवक्ता. ओके, कायदे मंडळात राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद यांचा समावेश होतो. ओके, समोरचा प्रश्न, दलितांसाठी पंढरपूर येथे डॅश डॅशचे दरवाजे उघडण्यासाठी साने गुरुजींनी आमरण उपोषण केले होतं, तर विठ्ठल मंदिराचे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, विठ्ठल मंदिर. पहा, साने गुरुजींनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन उभारलं होतं. आणि हे कधी, तर जानेवारी 1947 ते मे 1947 मध्ये आंदोलन उभारण्यात आलं होतं. आणि मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी बाळवांनी विरोध केला होता. त्या विरोधात साने गुरुजींनी हे आंदोलन केलं होतं आणि ते यशस्वी उपोषण झालं होतं, हे लक्षात ठेवा. ओके, पुढे पाहूया. भारतीय रेल्वेमध्ये ब्रॉड गेजचे गेज काय आहे, तर ते 1.676 मीटर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1.676 मीटर. त्यानंतर मीटर गेज काय, तर 1 मीटर आहे. आणि नॅरो गेज काय, 0.762 मीटर. काय, नॅरो गेज 0.762 मीटर. समोरचा प्रश्न, खालीपैकी कोणाला भारतीय चित्रपटांचे जनक म्हणून ओळखले जाते? पहा, भारतीय चित्रपटांचे जनक म्हणून दादासाहेब फाळके यांना ओळखले. त्यांचं नाव आहे, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, धुंडीराज गोविंद फाळके. पहा, धुंडीराज गोविंद फाळके यांना भारतीय चित्रपटांचे जनक म्हणून ओळखले जाते. आणि त्याचमुळे दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात झाली. म्हणजे यांच्याच नावावरून दादासाहेब फाळके पुरस्कार देण्याची सुरुवात झाली. चित्रपटसृष्टीतील महत्त्वाचा पुरस्कार कधी झाली, 1969 मध्ये. आणि त्याच्या पहिल्या विजेता आहेत देविका राणे. ओके, आणि दादासाहेब फाळकेंनी प्रसिद्ध असणारा पहिला भारतीय चित्रपट कोणता, तर राजा हरिश्चंद्र. कधी काढला होता, 1913 मध्ये. ओके, पुढे पाहूया. भारतात राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कोणत्या वर्षी तयार करण्यात आलं, 2000. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, 2000 मध्ये. ओके, समोरचा प्रश्न, भारत सरकारने मुद्रा बँकेची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? पहा मित्रांनो, भारत सरकारने मुद्रा बँकेची स्थापना 2015 मध्ये केली होती. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 2015. आता मुद्राचा फुल फॉर्म काय, तर मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सीज बँक. ओके, काय मुद्राचा फुल फॉर्म, तर मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी बँक. ओके, स्थापना 8 एप्रिल 2015. कधी झालेली स्थापना, 8 एप्रिल 2015. मुख्यालय मुंबई येथे. सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्था ही, आणि ही सूक्ष्म वित्त संस्था आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांना कमी व्याज दराने कर्ज देण्याचे कार्य करते. ओके, तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीवर फोकस करून सामान्य ज्ञानाचे अति महत्त्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत. हे सर्व प्रश्न आपण तुमच्या मागील वर्षी झालेल्या पोलीस भरतीच्या क्वेश्चन्स पेपर्समधून घेतलेले. हे सर्व PYQ आहेत. हे सर्व पोलीस भरती प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.